देशभरात राज्यपालांच्या नियुक्त्यांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रासह देशातील 9 राज्यांच्या राज्यपाल आणि उपराज्यपालांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे. या निर्णयावरून जिष्णुदेव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या तेलंगणाचे राज्यपाल असून यापूर्वी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. दरम्यान उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर CP राधाकृष्णन यांनी सप्टेंबर 2025 मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही काळ आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. याशिवाय इतर राज्यांमध्येही नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवप्रताप शुक्ला यांची तेलंगणा, नंदकिशोर यादव यांची नागालँड, लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांची बिहार आणि RN रवी यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची तमिळनाडू, कविंदर गुप्ता यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. तर विनय कुमार सक्सेना यांची लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि तरनजीत सिंग संधू यांची दिल्लीचे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नव्या राज्यपालांचा शपथविधी लवकरच पार पडणार आहे. दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.